अंजुमन उर्दू शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय सज्जू पहलवान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सचिन बनगिनवार, उपाध्यक्ष नगर परिषद दिग्रस तथा पाणी पुरवठा सभापती दिग्रस। अंजुमन उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज दिग्रस चे सचिव सज्जू पहलवान साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंजुमन उर्दू हायस्कूल दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। वाहनधारकांच्या खिशाला कात्री लावणारा तुपटाकळी टोल प्लाझा बंद करण्याकरिता दिग्रसकरांच्या हालचाली सुरू। नामदार संजय राठोड व खासदार संजय देशमुख यांना दिग्रसकर अवगत करणार। दिग्रस ते आर्णी मार्ग यवतमाळ जाताना 2 टोल प्लाझा असल्याने वाहनधारकांच्या खिशाला कात्री लावणारा तुपटाकळी टोल प्लाझा बंद करण्याकरिता दिग्रसकर सरसावले आहे। जन आंदोलनातून टोल प्लाझा बंद होऊ शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे दारवा कारंजा रस्त्यावर असणारा टोल प्लाझा बंद झाला। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत दारवा कारंजा रोडवरील टोल प्लाझा बंद व्हावा म्हणून आंदोलन केले व त्याची दखल पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी घेतली। त्याचे फलित म्हणून दारवा कारंजा रोडवरचा टोल प्लाझा बंद झाला। अगदी त्याच धर्तीवर राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्याकडे शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक हा टोल प्लाझा बंद करण्याची मागणी करणार आहेत। तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक खासदार संजय देशमुख यांच्याकडे तुपटाकळी टोल प्लाझा बंद करण्याकरिता आंदोलन करण्याची मागणी करणार आहे। दिग्रसकर जनता आर्णी ते यवतमाळ मार्गावर 2 टोलनाके असल्याने त्रस्त झाले आहेत। जन आंदोलनातून तुपटाकळी टोल प्लाझा बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।